आणि आज हा दिवस निवडण्याचं कारण म्हणजे आज महाराष्ट्र कृषी दिन म्हणून आज महाराष्ट्रभर साजरा करतात. आणि हा दूध धंदा आमचा हा शेतीशी निगडीत असल्यामुळं आम्ही हा दिवस निवडला आहे. आणि या दिवसानिमित्त आम्ही आज दाखल करतोय. कारण शेतकऱ्यांना दुधाला भाव जास्त देणे आणि जास्तीत जास्त काटकसर करून आपण कसा दूध संघ चालवायचा हे आमचं हे ध्येय राहणार आहे. आणि या कृषी दिनानिमित्त आम्ही त्याच दृष्टीनं आपण पावलं करत आहोत. कित्येक दिवस झालं आता हे रणधुमाळी चालू आहे ठराव दाखल करायची. त्या पद्धतीनं आम्ही आज ठराव आमच्या महायुतीमार्फत आम्ही जास्तीत जास्त ठराव दिलेले आहेत. आणि अजून सुद्धा आज राहिलेलं त्या सुद्धा आमचं महायुतीचंच जास्तीत जास्त ठराव असणार आहेत. आणि महायुतीचं पॅनल येण्यासाठी काही अडचण येणार नाही. गेले अनुभव आम्हाला सर्व जुन्या मंडळींना अनुभव जास्तीत जास्त अनुभव आहेत. आम्हाला सुरुवातीपासून काय करायला पाहिजे काय केलंय आणि ह्या दृष्टीनं आम्ही त्या कृषी दिनाचं औचित्य साधून आम्ही शेतकऱ्यांना निश्चितपणानं न्याय देऊ, दुधाला भाव जास्त देऊ आणि पशुखाद्याचं दर आम्ही कसं नियंत्रण ठेवता येतील या दृष्टीने आमचं सर्व प्रयत्न राहणार आहोत. आणि त्या दृष्टीनं जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आम्ही मदत करण्याचं ध्येय आमचं आहे. आणि आणि टिकवला पाहिजे नाहीतर अमूलकडे जाईल असं नाही अमोलकडे काय जात नाही आम्ही. अमोलकडे जाऊ देत नाही. ठरावाचा आकडा 10,000 कडे गेला आहे. पुरवठा झाला आहे काय जाणीवपूर्वक केला गेला काय 10,000 कसं जाईल? काल 4,500 काय झालं टोटल तेवढाच 5,300 झाला डिक्लेअर केला की. मात्र संस्था ठरावापेक्षा पात्र ज्या संस्था आहेत त्याच्यापेक्षा जास्त आकडा आता आपल्या घटक पक्षाकडून जे दावे केले जात आहेत तो आकडा जास्त दिसतो. तो काय राजकीय दृष्टी असतो प्रत्येकाचा. त्या दृष्टीने प्रत्येक ज्यादा सांगणार आहे. परंतु दाखल फक्त 5,300 झाले तेवढंच झालेलं. 5,300 ठराव दाखल झालेले आहेत. मात्र आता सगळ्या नेत्यांकडून दावा केला जातोय की आम्हीच मोठा भाऊ आहे. मात्र ह्या ठरावांचा मतदानामध्ये पारदर्शकपणा दिसेल का किंवा मतदानामध्ये त्याचं रूपांतर होईल असं पारदर्शक होणार. कारभार आणि इलेक्शन सुद्धा पारदर्शक होणार आहे. आणि जास्तीत जास्त मतानं ते आमच्या महायुतीच्या आघाडीत निवडून येणार. साहेब म्हणले त्यांच्या ठरावावेळी की मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी आम्ही राहू. धनंजय माडिक परवा दिवशी म्हणजे मोठा भाऊ आम्ही राहू भाजप. आवळी जुळे असतील ते. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.